जेव्हा छत्रपती संभाजीनगर हे नामांतर झालेलं आहे, नामकरण झालेलं आहे, त्यावेळेला त्याचं इम्प्लिमेंट हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑफिसमध्ये होतं आहे. आणि मग महानगरपालिकेची निवडणूक आहे. मग या निवडणुकीमध्ये जे काही फॉर्मॅटमध्ये त्यांनी अर्ज भरायला पाहिजे होता, त्याच्यात जर त्यांनी औरंगाबाद दिला असेल तर औरंगाबाद नावाचं कोणतं शहरच आता इथं अस्तित्वात नाही. म्हणून त्यांनी केलेलं तो लिहिलेलं नाव हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून तो अर्ज निश्चितच बाद झाला पाहिजे होता. ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक आहे, औरंगाबादची नाही आहे. म्हणून त्याला जबाबदार कोण अधिकारी आहेत, कोण आरो आहेत, याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. तो अर्ज आताही बाद करता येत असेल तर केला पाहिजे, नसता याची निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली जाईल. ठाकरे यांची सभा होणार आहे संभाजीनगरमध्ये आणि त्याची जय्यत तयारी सुरू आहे. एका पक्षाच्या नेत्याची सभा आहे तर त्याला जय्यत तयारी करावी लागते. फक्त ते जय्यत तयारीमध्ये एक विशेष काय घडणार आहे तर स्थानिक ज्या महानगरपालिकेची निवडणूक आहे तिथलचे नागरिक कमी आणि ग्रामीण भागातले नागरिक आणण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार. ग्राउंड भरवणं हा त्यांचा उद्देश आहे, परंतु ते भरणार नाही हे तेवढंच सत्य आहे. लोक येणार नाहीत आहे, कारण की तेच भाषण आणि तेच टोमणे आता लोकांच्या पचनी पडत नाहीत. म्हणून उद्याची सभा ही कशी होते हे आता पाहावं लागेल. परंतु त्या सभेचा महानगरपालिका क्षेत्रावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण आहे की त्यांनी या वेळेला प्रथमतःच 12 उमेदवार हे इतर दिलेले आहेत आणि त्याचा एक रोषसुद्धा त्यांच्यावर आता नागरिक व्यक्त करत आहेत. म्हणून उद्याच्या सभेमध्ये त्यांचा फज्जा निश्चित पडेल असा माझा आत्मविश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.